विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलेलं आहे आणि आता येत्या 23 तारखेला विधानसभेचा निकाल लागणार आहे. निकाल नेमका काय लागणार आहे? एक्झिट पोल मधनं वेगवेगळे आकडे समोर आलेले आहेत. मात्र दोन्ही आघाड्या अर्थात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही जर बहुमत मिळालं नाही तर नेमका घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो आणि अशावेळी घटना नेमकी काय सांगते हे महत्त्वाचं असणार आहे. कारण मागच्या 5 वर्षात अनेक वेळा घटनात्मक पेच हा निर्माण झाला होता. तसा काही पेच यावेळी सुद्धा निर्माण होऊ शकतो का आणि त्यावर नेमकी घटनात्मक तरतूद काय असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत घटनातज्ञ प्राध्यापक उल्हास बापट सर आहेत. सर, 23 तारखेला निकाल आहे. मात्र ज्या पद्धतीने एक्झिट पोल आले, मात्र जर दोन्ही आघाड्यांना अर्थात महाविकास आघाडी किंवा महायुतीला बहुमत जर मिळालं नाही तर अशा वेळी नेमकी राज्यपालांची भूमिका काय असणार आहे? एका पक्षाला जर सर्वाधिक जागा आल्यात तर त्या पक्षाला निमंत्रित केलं जाऊ शकतं की मग त्या आघाडीला निमंत्रित केलं जाऊ, तरतूद नेमकी काय आहे? काय आपण आपली ही जी संसदीय लोकशाही आहे ही इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर मॉडेलवरनं घेतलेली आहे. तर घटनेमध्ये सर्व तरतुदी लिहिलेल्या आहेत, पण त्याप्रमाणे काही प्रथा परंपरा ज्या निर्माण व्हाव्या लागतात त्या दुर्दैवाने आता 75 वर्ष झाली अजून निर्माण झालेल्या नाहीत. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की यातल्या कुठल्याही एका आघाडीला जर का बहुमत मिळालं तर मग विषय संपतो, त्याचा जो नेता आहे त्याला बोलवावं लागेल चीफ मिनिस्टर म्हणून, गव्हर्नरला. परंतु कोणालाच समजा बहुमत मिळालं नाही तर काय करायचं? तर सुरुवातीच्या काळात प्रेसिडेंट काय करायचे की ज्यांची सगळ्यात मोठी पार्टी आहे, लार्जेस्ट पार्टी, त्यांना बोलवायचे. परंतु त्याच्यामध्ये काय गोंधळ व्हायला लागले की शंकर दयाळ शर्मांनी ज्यावेळी वाजपेयींना बोलवलं 161 लोक त्यांच्याबरोबर होते, पण ते 13 दिवसात सरकार पडलं. त्याच्यानंतर जे KR नारायणन आले त्यांनी प्रथा अशी पाडली, ती अजून चालू आहे, की ज्यांना बहुमत आहे लोकसभेमध्ये त्यांनी तशी पत्र द्यायची आणि ज्यांना बहुमत आहे त्याच्या नेत्याला मी बोलवीन. त्यामुळे आता जर का इथे महाराष्ट्रामध्ये जर का कोणालाच बहुमत मिळालं नाही तर मला असं विचारण्यात आलं की मग लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी म्हणजे भाजप होते तर त्यांना बोलवायचं का? तर तसा नियम नाही आहे. जो गट बहुमत आहे असं सिद्ध करू शकेल पत्राद्वारे, प्रत्येक पत्र राज्यपालांकडे द्यावी लागतील, पण त्या नेत्याला राज्यपाल बोलवतील. आता प्रॉब्लेम कुठे येतो की राज्यपालांचं जे इम्पार्शियालिटी आपल्याला अपेक्षित आहे ती इथे भारतात नाही आहे. कारण त्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडनं म्हणजे पंतप्रधानांकडनं होते आणि ते पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंतच राज्यपाल राहू शकतात. त्यामुळे बरेचसे राज्यपाल हे पंतप्रधानांचे नोकर असल्यासारखं वागतात. हे मी आत्ताचं नाही बोलत आहे, हे इंदिरा गांधींच्या काळापासून हेच चालू आहे. आणि त्यामुळे इथे आता परिस्थिती अशी आहे की ज्याला बहुमत आहे त्याच्या नेत्याला, ज्या गटाला बहुमत मिळेल त्यांची पत्र घ्यावी लागतील आणि त्याच्या नेत्याला बोलवावं लागेल. यात जर का काही राज्यपालांनी चुकीचा निर्णय घेतला तर एक गोष्ट लक्षात घ्या की राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागता येते. परंतु आता त्याच्यावरचाही माझा विश्वास थोडा कमी झाला आहे, कारण सुप्रीम कोर्टात दाद मागितली तर 2-2, 3-3 वर्ष ते आपलं अँटी डिफेक्शन लॉचं अजून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला नाही. त्यामुळे हे नुसतंच कोर्टात पडून राहील. त्यामुळे आत्ता जो सगळा अधिकार आहे तो गव्हर्नरला आहे आणि गव्हर्नर हा पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार वागतो, हे जग जाहीर आहे. पण मग आघाडी म्हणूनच त्यांना बोलवता येईल, एका सिंगल पक्षाला असं निमंत्रित करता येणार नाही की समजा त्या पक्षाला आता भाजपने सर्वाधिक जागा या विधानसभेला लढवलेल्या आहेत, तर त्यांच्या सर्वाधिक जागा आल्यात आणि एकीकडे कुणालाच बहुमत मिळालं नाही तर भाजपला असं बोलवता येऊ शकतं राज्यपालांना? नाही, मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे की आपल्या 163 कलमानुसार राज्यपालांना काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सल्ल्यानुसार वागावं लागतं आणि 164 कलमानुसार मुख्यमंत्री कोणाला नेमायचं हे गव्हर्नर ठरवतात. कुठलीही त्याच्याबद्दलची क्रायटेरिया दिलेला नाही आहे. त्यामुळे हा पूर्णपणे गव्हर्नरचा अधिकार राहतो. परंतु तिथेच मी आपल्याला सांगितलं की प्रथा परंपरा निर्माण व्हायला पाहिजेत, ज्या झालेल्या आहेत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये झालेल्या आहेत त्या यांनी फॉलो करायला पाहिजेत, पण तसं बंधन त्यांच्यावर नाही आहे. आणि त्यामुळे ते जर का मॅलाफायडेस असेल, आम्ही लॉमध्ये त्याला मॅलाफायडेस म्हणतो, तर त्याच्या विरुद्ध कोर्टाकडे जाता येतं. अशा परिस्थितीत राज्यपाल निर्णय घेऊ शकतात, त्यांना जे काही उद्या राज्यपालांनी समजा सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भाजपला बोलवलं तर ते बोलवू शकतात. तसं त्यांनी बोलवू नये. ज्यांना बहुमत आहे अशाच गटाच्या
प्रमुख म्हणजे नेत्याला बोलवावं अशी प्रथा परंपरा पडतीये भारतात. तर चांगल्या प्रथा परंपरा आपण पाळायला पाहिजेत. म्हणजे ते आघाडी म्हणून त्यांना बोलवलं घेणं अपेक्षित आहे. बरं. दुसरं एक की 23 तारखेला निकाल आहे, 26 तारखेला आपली विधानसभा संपुष्टात येणार, नवीन सरकार येणं त्यावेळी अपेक्षित आहे. मात्र हा कालावधी खूप कमी दिसतो. अगदी निकाल लागला त्याच्यानंतर जर अशी काही पेच निर्माण, तर अशा वेळी नेमकं काय परिस्थिती उद्भवू शकते? कसं असतं, एक गोष्ट लक्षात घ्या की 172 कलमानुसार 5 वर्ष पूर्ण झाली की ते लेजिस्लेचर ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होतं आणि ते डिझॉल्व्ह झालं आणि तोपर्यंत नवीन विधानसभा तयार झालेली आहे, निवडणुका झालेल्या आहेत. परंतु जर का एकमत झालं नाही कोण चीफ मिनिस्टर होणार याच्यावर, तर त्या ठिकाणी 356 कलमाखाली द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट इज नॉट कॅरीड ऑन अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणून राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लावा असं सांगू शकतात. काही लोकांचा असा गैरसमज असतो की राष्ट्रपती राजवट लावली की ती 6 महिने चालते, तर तसं नाही आहे, ती तात्पुरती आहे. दॅट इज द लास्ट रिझॉर्ट. म्हणजे रादर आंबेडकरांनी तर असं म्हटलं होतं की दॅट वुड रिमेन अ डेड लेटर, पण तसं काही झालेलं नाही आहे. खूप वेळा आपण राष्ट्रपती राजवट आत्तापर्यंत लादलेली आहे. ज्यावेळी एखाद्या पक्षाला किंवा गटाला बहुमत मिळेल आणि त्यांचा नेता क्लेम करेल, त्यावेळी राष्ट्रपती राजवट मागे घेतली जाते आणि त्याला चीफ मिनिस्टर म्हणून बोलवलं जातं. पण मग राष्ट्रपती राजवट ही 26 तारखेनंतरच लागू होणं अपेक्षित आहे. जर मुदत वाढवून देणं असे काही तरतूद असू शकतं की राज्यपालांच्या तसं काही हातात आहे की समजा 26 तारीख आहे, मात्र या तिन्ही पक्षांचं किंवा बहुमत कुठल्याच गटाला नसेल आणि अशा वेळी त्यांच्यात जी चर्चा सुरू, मग अशा मुदत काही मुदत नाही वाढवत आहेत. 172 कलमाखाली स्वच्छ शब्दात लिहिलंय की 5 वर्ष संपली की ती ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होते विधानसभा. त्याची मुदत फक्त राष्ट्रीय आणीबाणी जर का असेल 352 कलमाखाली तर वाढवता येते. ती एका वेळी 1 वर्षाकरता वाढवता येते. पण आत्ता राष्ट्रीय आणीबाणी नाही आहे आपल्या इथे 352 कलमाखाली, त्यामुळे मुदत वाढवता येणार नाही. जर का यांचा नेता ठरला नाही तर राष्ट्रपती राजवट येणार हे निश्चित आहे. फक्त ती 6 महिन्याकरता नाही येणार. ती यांचं ठरवून ज्या कोणाला बहुमत मिळेल त्याचा नेता ठरला की ती मागे घेतली जाईल आणि मुख्यमंत्री म्हणून आमंत्रण दिलं जाईल. दुसरी ही पण एक चर्चा आहे की समजा महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही गटाला जर बहुमत नाही मिळालं तर यांच्यातले जे काही पक्ष, 2 पक्ष झाले, जसं शिवसेनेत एक शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांचं गट आणि अजित पवारांचं गट, हे जर भविष्यात पुन्हा त्यांच्याकडे आले, एकत्र आलेत, तर मग ती पार्टी म्हणूनच त्यांना गृहीत धरलं जाऊ शकतं की 2 गट म्हणून ते राज्यपालांपुढे जाऊ शकतात? नाही, अलायन्स म्हणजे 2 गट म्हणूनच जाता येईल. त्या दोघांना आम्ही एकच पार्टी आहे ठरवण्याचा अधिकार नाही. तो अधिकार जो पूर्णपणे इलेक्शन कमिशनचा आहे. 324 कलमाखाली आणि 29A या रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टच्या कलमाखाली फक्त इलेक्शन कमिशनच ठरवू शकतं ना. आत्ता इलेक्शन कमिशननी ते 2 पक्ष वेगळे केलेले आहेत. तेव्हा पुन्हा ते एकत्र आले, त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल की आम्हाला नवीन पक्षाची रेकग्निशन द्या आणि नवीन चिन्ह द्या. पण तोपर्यंत हे 2 वेगळे पक्ष राहणार आहेत. नाही, पण ते अलायन्स म्हणून एकत्र येऊ शकतात ना, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. दुसरं एक की या सगळ्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, मात्र अद्यापपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल आलेला नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल जो काही गेल्या 2.5 वर्षांपासून वाद सुरू होता, तो कदाचित जर समजा या सगळ्या याच्यानंतर आला, त्याचा काय नेमका परिणाम होऊ शकतो? कसं असतं, अँटी डिफेक्शन लॉ खाली जे डिस्क्वालिफिकेशन आहे ते त्या काळापुरतं असतं. आता काळ संपलेला आहे आणि नवीन विधानसभा तयार झाली आहे, त्यामुळे त्याला फक्त अकॅडमिक व्हॅल्यू राहणार आहे. पण दुसरं त्याचा महत्त्व असं आहे की पुढच्याकरता ते प्रेसिडेंट होणार आहे. म्हणजे जे काय सुप्रीम कोर्ट आता निर्णय देईल अँटी डिफेक्शन लॉचा, तर याच्या पुढे जर का एखादी घटना घडली तर त्याला तो प्रेसिडेंट म्हणून उपयोग. जसं बोमाई केसचं झालं की बहुमत आहे की नाही हे राज्यपालांनी नाही ठरवायचं, प्रेसिडेंटनी नाही ठरवायचं, ते विधानसभेमध्येच ठरलं पाहिजे. हा जो बोमाई निर्णय आहे तो आता कायमचा झाला. निर्णय कितीतरी दिवसांनी लागला, ते सरकार संपलं त्याच्यानंतर आणि 2 सरकारं मध्ये आली, तेव्हा याची अकॅडमिक व्हॅल्यू खूप आहे आणि पुढे प्रेसिडेंट म्हणून तो उपयोगी पडेल. तर या सगळ्या काय पेच निर्माण होऊ शकतात, शक्यता आहेत, आणि या सगळ्या शक्यतांवर घटनातज्ञ उल्हास बापट सरांनी अगदी सुंदर शब्दात किंवा स्पष्ट शब्दात त्याची मांडणी केलेली आहे. काय पेच निर्माण होऊ शकतात आणि त्याला पर्याय काय असणार आहे. मात्र 26 तारीख ही शेवटची तारीख असणार आहे या विधानसभेची. त्या दिवशी विधानसभा ही बरखास्त होणार आहे. मात्र 26 तारखेनंतर राष्ट्रपती राजवट लागू होणं हे अपेक्षित आहे. मात्र अशा या परिस्थितीमध्ये राज्यपाल काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.